आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फटकारलेला आहे। जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50 लाखांवरील निधीचं एकही काम पूर्ण झालं नाही असं ते म्हणाले आणि जिल्ह्यातील 57 कोटींची देयकं सरकारनं थकवल्याचा आरोप सुद्धा वैभव नाईक यांनी केला आहे। त्याच वेळेला आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं। जलजीवनच्या कामासंदर्भात 50 कोटीची देय शासनाकडे प्रलंबित आहे। त्याचबरोबर जे कन्सल्टंट नेमले ते कन्सल्टंटची एजन्सीचे इंजिनियर हे कामावर जातच नाहीत आणि त्या कामावर त्यांचं बिल अदा न केल्यामुळे ते कामावर जात नाही आणि त्यामुळे काही जुन्या योजना पुन्हा कार्यरत करून ठेकेदारांनी काही जुन्या योजनेचे पाईपाचं बिल नवीन योजनेमध्ये लावून या सगळ्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं जरा पण लक्ष या योजनेवर नाही, या योजनेच्या कारवाईवर नाही आणि खरं तर सरकार एकीकडे घोषणा करते परंतु या योजनेचा कसा पट्ट्यामुळे झाला हे आजच्या बैठकीत सीओनी मान्य केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।